आज आपण एकादशी स्पेशल उपवासाचा डोसा बनवणार आहे। आपण डाळ तांदूळ आणि रव्याचा डोसा नेहमीच बनवत असतो, तर आज आपण उपवासाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे। तुम्ही हा डोसा शेंगदाणा चटणी, बटाटा चटणी आणि दही सोबत सुद्धा खाऊ शकता। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबतच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग बघूया डोशासाठी लागणारे साहित्य। साबुदाण्याचे डोसे बनवण्याकरिता मी एका भांड्यामध्ये भगर घेतलेली आहे, त्याला वरई सुद्धा म्हणतात। त्यासोबतच मी जाडा साबुदाणा घेतलेला आहे। भगरचे प्रमाण मी या वाटीने साधारणतः 4 वाट्या भगर घेतलेली आहे। त्यासोबतच याच वाटीने मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। भगर आणि साबुदाणा आपल्याला एका भांड्यामध्ये एकजीव करून त्याला साधारणतः 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। साबुदाणा आणि भगर मी एकजीव करून याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे साबुदाणा आणि भगरचे मिश्रण एकजीव करून मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। साबुदाणा आणि भगरच्या मिश्रणावर बोटभर एवढे पाणी ठेवून आपल्याला याला साधारणतः 5 ते 6 तास असेच भिजत ठेवायचे आहे। 5 ते 6 तास झाल्यानंतर भगर आणि साबुदाणा छान आपला भिजून झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे भगर आणि साबुदाणा छान भिजलेला आहे। यानंतर आपण मिक्सरच्या सहाय्याने साबुदाणा आणि भगर बारीक करून घेऊया। डोस्याला छान टेस्ट आणि आंबटपणा येण्याकरिता मी यामध्ये साधारणतः अर्धा पाव दही घालून या मिश्रणाला बारीक करून घेतलेले आहे। अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण मी साबुदाणा आणि भगरचे मिश्रण मी संपूर्णपणे बारीक करून घेतलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। असे मी थोडे जाडसर असे मिश्रण बारीक करून घेतलेले आहे। यानंतर आपण डोस्यासोबत चटणी खाण्याकरिता शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे। मी साधारणतः अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्याला आपण भाजून घेऊया। शेंगदाणे हे भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने मी यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घातलेली आहे आणि चवीपुरते मीठ घातलेले आहे। त्यासोबतच चटणीला छान टेस्ट येण्याकरिता मी साधारणतः 2 टेबलस्पून साखर सुद्धा यामध्ये टाकलेली आहे। त्यासोबतच मी साधारणतः अर्धा पाव आंबट दही घेतलेले आहे। या व्यतिरिक्त तुम्ही गोड दही टाकून सुद्धा ही चटणी बनवू शकता। यानंतर आपण मिक्सरच्या सहाय्याने चटणी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे। चटणीला छान टेस्ट येण्याकरिता मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। यामध्ये आपण थोडे जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून या चटणीला छान तडका देऊया। अशा प्रकारे मी चटणीला छान तडका देऊन अशी ही डोस्याकरिता चटणी बनवून तयार झालेली आहे। त्यासोबतच आपण
डोस्याकरिता बटाट्याची चटणी सुद्धा बनवूया। त्याकरिता मी साधारणतः 2 बटाटे उकळून त्याला बारीक कापून घेतलेले आहे आणि 3 ते 4 हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे। बटाट्याची चटणी बनवण्याकरिता एका भांड्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकूया। त्यासोबतच 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकून तेलामध्ये परतून घेऊया। मिरची आणि जिरे हे तेलामध्ये छान लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये उपवासाचे चवीपुरते मीठ टाकूया। त्यासोबतच मी थोडे तिखट घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून हे तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर मी 2 ते 3 बटाटे उकळून त्याला बारीक कापून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून तेलामध्ये हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून परतून घेऊया। अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटे स्लो फ्लेमवर ठेवल्यानंतर बटाट्याची चटणी ही डोस्याकरिता आपली बनवून तयार झालेली आहे ते तुम्ही बघू शकता। यामध्ये तुम्हाला चालत असेल तर तुम्ही थोडी कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। अशी ही डोस्याकरिता बटाट्याची चटणी ही संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। डोस्याला छान टेस्ट येण्याकरिता यामध्ये मी साधारणतः अर्धा टेबलस्पून जिरे टाकलेले आहे। त्यासोबतच मी यामध्ये अर्धा टेबलस्पून मिरेपूड सुद्धा टाकलेली आहे आणि त्यासोबतच आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे मी यामध्ये सर्व साहित्य टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे। यानंतर आपण डोसा बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता मी डोस्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा हा छान गरम झालेला आहे। चमच्याच्या सहाय्याने आपण यावर अशा प्रकारे मिश्रण टाकून याला राऊंड अशा शेपमध्ये फिरवून घेऊया। डोसा बनविताना आपल्याला मोठ्या फ्लेमवरच हा डोसा बनवायचा आहे। डोस्याचा रंग हा हळूहळू चेंज होत आहे। यावर आपण थोडे तेल संपूर्ण बाजूने थोडे तेल लावून घेऊया। अशा प्रकारे आपला हा डोसा एका बाजूने शिजलेला आहे। याला आपण सराट्याच्या सहाय्याने परतून घेऊया। तुम्ही बघू शकता कुरकुरीत असा हा क्रिस्पी आणि क्रंची असा डोसा बनलेला आहे। अशा प्रकारे डोसा हा आपला संपूर्णपणे बनवून तयार झालेला आहे। बाकीच्या मिश्रणाचे आपल्याला अशाच प्रकारचे डोसे बनवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे साबुदाणा आणि भगरपासून क्रिस्पी आणि क्रंची असा कुरकुरीत डोसा हा बनवून तयार झालेला आहे। असा हा डोसा तुम्ही शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याच्या चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता। तुम्हाला ही साबुदाणा आणि भगर डोस्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहुणचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।